7 मे 2025 रोजी बातमी आली की रोहित शर्मा कसोटी मैदानातून निवृत्ती होत आहे असे त्यांनी सोशल मीडिया हँडलवर जाहीर केले. मग त्यानंतरचा प्रश्न असा निर्माण झाला की अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती का जाहीर करत आहे. आणि अजून एक प्रश्न निर्माण झाला की त्यानंतरचा पुढचा इंडियन टीमचा कर्णधार कोण होईल हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि अचानक अवघ्या 5 दिवसानंतर बातमी आली की विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. असे 2 महत्त्वाचे प्लेयर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे ह्याचा मागचा प्रश्न कळेना झाला. मग काय भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल हा प्रश्न पण निर्माण झाला. कारण जून महिन्यापासून WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल सुरू होत आहे. मग भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल हा पण प्रश्न निर्माण होऊ लागला. समद्यांच्या नजरा जसप्रीत बुमराहकडे होते. कारण BGT बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सुरुवातीच्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचं नेतृत्व केला होता. 24 मे रोजी संघ जाहीर करण्यात आला आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आणि उपकर्णधारपदी रिषभ पंतची निवड करण्यात आली. मग प्रश्न निर्माण झाला की जसप्रीत बुमराहला डावलून यंग शुभमन गिलला कर्णधारपदी का निवडण्यात आलं. त्यामागचं उत्तर येतो की दुखापत. जसप्रीत बुमराह हा फास्ट बॉलर असून वारंवार दुखापतीला सामोरे जावं लागतं त्याला. हो, BGT सुरू असतानाही शेवटच्या सामन्यात त्याला दुखापतीला सामोरे जावं लागला होता. त्या कारणास्तव त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीतून पण माघार घेतली होती. हा झाला पहिला कारण ज्याच्यामुळे जसप्रीत बुमराहला डावललं होतं. अजून एक दुसरा कारण तो म्हणजे भविष्याचा विचार करून शुभमन गिलला कॅप्टन केला असावा असं पण मानलं जातं. शुभमन गिल हा अवघ्या 25 वर्षाचा आहे आणि तिन्ही फॉर्मॅट खेळतो आणि तो सध्या IPL टीम गुजरात टायटन्सचा पण कर्णधार आहे. हा पण एक कारण असू शकतं जेणेकरून चयन करताना भविष्याचा विचार केला असू शकतो. यामागे अजून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी पण सांगितलं होतं की शुभमन गिलमध्ये लीडरशिप क्वालिटी आहे आणि तो भविष्याचा भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो आणि टीम इंडियाला लीड करू शकतो. असंच काही घडलं होतं 2014 साली. महेंद्रसिंग धोनी हे भारतीय टीमचे कर्णधार होते आणि तो अचानक निवृत्त जाहीर केले. त्यावेळेस इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करत होती. त्या मग अवघ्या 26 वर्षाच्या विराट कोहलीने कर्णधारपदी निवड करण्यात आली.